नमस्कार. तुमचं पहिलं नाव आणि पत्ता सांगा, कुठून आला तुम्ही? हा, भास्कर जाधव. आता मला पहिला तुमचा आनंद तुमच्या शब्दात तुम्ही मांडा. आमचा आनंद आज बऱ्याच दिवसात आज आमची घरची गाडी पळाली. हा, आज लक्ष्या हा, सलग दुसरं मैदान आहे कोरेगावचं. हा, याच मैदानाला हिंदी केसरी झाला होता आणि याच मला आता थोड्याशा आजारात नव्हतो सलग दोन्ही मैदानांना लक्षात फायनल आहे. हा, त्याच्याच वेळेत आज आमचे जयूर शेठ भगत, रणजित शेठ आणि साई शेठ आणि कल्पेश शेठ यांची नवीन खरेदी डंबरू आज आमची घरचीच गाडी पळाली. आज आम्ही भरपूर खुश आज आमची घरची गाडी पळाली. घरची गाडी पळाली. आजच्या मैदानात ड्रायव्हर कोण होता? आज छोटा ड्रायव्हर कोराड आणि सुट्टी मेकर कोण होता? सुट्टी मेकर सुद्धा भास्कर जाधव आणि शिंदे पठाण आणि गणेश जावेद आणि महेश. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचा कसा प्रतिसाद होता या मैदानावर उतरायच्या आधी? म्हणजे आमची थोडक्यात आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर, आमचा सगळा ग्रुपच आहे. हा सगळा एनर्जीचा ग्रुप आहे, सगळा पॉझिटिव्ह एनर्जीचाच ग्रुप आहे. त्यामुळे आज आम्हाला खात्री होतीच की गाडी आज आमची राहणार अशी खात्री होती. कशी तुमचा आता सांगा, गटापासून सुरुवात कशी झाली, नंतर सेमीफायनल मध्ये कशी झाली? गटाला सुरुवातीला चांगली गाडी पळाली. हा, गटाला अंतराने गाडी पळाली. असं म्हणजे काही जास्त ड्रायव्हरला हाणायसाठी अशी नाही गाडी पळाली. कोणत्या गटात होती? 14व्या गटात पळाली. तास नंबर 5 नंबर मध्ये पळाली. आणि सिमीला 3 नंबर सीमेत 6 नंबर तासावर गाडी पळाली. ओके ओके. आता फायनल मध्ये पोहोचलेली आहे, गुलालाची पात्र झाली आहे. आता तुम्ही काय फायनलला तुमची तयारी आहे? गाडी वरच्या नंबरातच राहणार. हा, वरच्या नंबरातच राहणार आहे. आमची अपेक्षा गॅरंटी पण आहे. हा, बाकीचे जे तुमची काय, तुम्हाला काय वाटतंय आज? तुम्ही पण त्यांच्याबरोबर असता? हो. तुम्हाला कसं वाटतंय आज सांगा? काय आम्हाला आनंद खूप झाला आज, कारण आमची गाडी सलग 3 मैदान राहिल्याच. आज घरचा साज पळाला, लक्ष आणि डंबरू. आदत आहे डंबरू तो एखादी पब्लिकनं पळतो. मग शेठ बोलले घरचा साज पळावा, आज घरचं नियोजन केलं. गाडी चांगली पळाली. गटाला भरपूर गाडी पळाली, म्हणजे एक 2-3 शेकड्यानं गाडी पळाली. 14 नंबर गटात 5 नंबर तासावर पळाली आणि सेमीला 4 मध्ये 6 वर पळाली. चांगली गाडी पळाली. 3 नंबर मध्ये 6 वर पळाली. तुमची मैदानाची प्रॅक्टिस कसं घेतलं तुम्ही याच्या आधी इथे? प्रॅक्टिस काय पहिल्यापासूनच बैल पळतात, प्रॅक्टिसचा काही विषय नाही. कारण की झाले त्याचा काही विषय नाही. प्रॅक्टिस म्हणजे काय, मैदान असेल तेव्हा बैलाचं आवरणीन जाणे. आजचं रुटीन कसं होतं इथपर्यंत पोहोचलं? काय घरून येतानाच वाटलेलंच आज 1 नंबर करूनच यायचं घरी, या उद्देशानंच आम्ही आलतो. आणि चांगली पळली गाडी, चांगली पळली. तुम्हाला आणि तुमच्या टीमला या सक्सेस बद्दल सपोर्ट आहे. मुंबईची लय खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे. ही सगळी तुमची टीम? ही सगळी टीम आमची असतील. मुंबईवरून आले. तुमचं सांगा, तुम्हाला कसं वाटतंय आज? आम्हाला सुद्धा म्हणजे खूप आनंद होतोय, कारण आमची घरची गाडी म्हणजे एवढ्या 1 वर्षात लक्ष खूप आजारी होता आणि आजारीतून उठून त्यांनी आज सलग 2 मैदानात फायनलला पात्र झालेला आहे. आणि डमरू सुद्धा आजारातूनच म्हणजे सलग 2 मैदान तो पण सुद्धा फायनल पात्र झाला. खूप आनंद आहे. म्हणजे आम्ही काल रात्री मुंबईहून 12 वाजता निघालो होतो आणि आम्ही अशी म्हणजे गट्टास केला होता की आज गुलाल घेऊनच जायचंय आणि आज फायनलचा गुलाल झालेला आहे आणि आम्ही फायनलसाठी पात्र झालो. खूप आनंद आहे आम्हाला. खूप आनंद आहे. चालेल. तुम्हाला पण भेटून आनंद झाला आणि तुमच्या पुढच्या ज्या वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. डंबरूवर जो पळाला हिंद केसरी लक्ष्या, त्याच्याबद्दल आज आपल्यासाठी सांगण्यासाठी माहिती आलेल्या आहेत. तुम्ही सांगा. लक्ष्याचा इथला या मैदानाचा इतिहास आहे आणि त्याला हा मैदान खरोखरच लक्की आहे. जेव्हा आझाद असताना हा लक्ष्य आमचा याच मैदानात हिंदकेसरी झालेला. आज तो बैल पुन्हा एकदा 2 वेळेला सलग मैदानात गुलालासाठी पात्र ठरतो. याचा आम्हाला खूप आनंद आहे. याचा मालक आहे रणजित शेठ पाटील, टायगर, जयूर शेठ भगत, जीवा आणि याच्यामध्ये आपला कुशेगाव मध्ये महेश दादा यांच्याकडे असतो सांभाळायला. पायऱ्याचं नियोजन कसं झालं याचं? दोन्ही पण घरचीच गाडी आहे. तो बोरगावचा आपला भास्कर दादांकडे असतो सांभाळायला, हा महेश दादांकडे असतो. पण आमची पण इच्छा होती का ही गाडी आपण घरची पालावी सर्वांची. त्याचप्रमाणे आज झालंय आणि आज आम्हाला गुलाल भेटल्याचा आनंद झालाय. खूप खूप तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.